पण सरकारचे साधारण 4,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून गेले जास्त. आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला हे आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं. ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत. पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं. किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतले यांच्या लोकांनी. हे गेल्या 4 दिवसातल्या पावसाने उघड केलेलं आहे. 25 वर्ष शिवसेनेनं सत्ता भोगली, ही लोकांनी सत्ता आम्हाला दिली. आम्ही काय ती सत्ता चोर मार्गानं, जसं राम मंदिराच्या दानपेट्या पळवल्या भाजपनं, तसा EVM मशीन पळवून किंवा मॅनेज करून सत्ता नव्हती मिळवली. आम्ही लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही लोकांना सेवा दिली. पण भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात आणि महानगरपालिकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे. आता लोकांना भीती वाटते नाशिकच्या कुंभमेळ्याची. नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे? इन्फ्रामॅनचे राईट हँड मॅन, जे या महाराष्ट्रातले सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहेत. संकटमोचन घातले, संकटलोचन आहेत ते. हां, तर त्यांनी डोळा उघडला का संकट येतं. तर आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल, कुंभमेळ्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल, त्या भ्रष्टाचारातून कोणती संकटे निर्माण होतील. लाखो लोक तिथे येतील देशभरात, भाविक, श्रद्धाळू, संत, महंत, मठाधीश, आणि सगळी ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले. त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही, फक्त ह्यांना कमिशन मिळेल. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीनं मिसिंग लिंक कोसळताना जगानं पाहिलं, तर ह्यांचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं. 6 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला ना, असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते. 6 देश, 6 प्रमुख देश, त्यात कॅनडाचं पण नाव त्याने घेतलं मला वाटतं. त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार झाला आणि त्या मिसिंग लिंकवरून स्वतः इन्फ्रामॅन आणि त्यांचे डेप्युटी इन्फ्रामॅन स्वतः वाहन चालवत फिरत होते. काय झालं शेवटी, कसं कोसळताना आम्ही पाहिलंय ते इन्फ्रा महाराष्ट्राला. महाराष्ट्राची गेल्या काही वर्षात जी अप्रतिष्ठा आणि बेअब्रू झाली, त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणं. आता म्हणाल ह्यांनी एक पूल तर उभारला. आता मुंबईमध्ये 56 पूल आम्ही उभारले. ते काल म्हणत होते ना, ज्याने एका पुलाची उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतात. महाशय, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेपासून ते 56 पूल, विदर्भातले सर्व रस्ते हे त्याच काळात झालेत. तेव्हा आपण मंत्री नव्हतात, आमदार होतात फार तर. त्याच्यामुळे तुम्ही विकास काय असतो हे आम्हाला सांगू नका. पहा ना परिस्थिती आमची किती सुंदर आहे अजून रस्त्यांची. मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, हा जो फ्रीवे आहे तो आमच्या काळातच सुरू झाला. ज्या अटल सेतूला तुम्ही अटलींचं नाव दिलं, तोही काँग्रेस राजवटीतच त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जी कामं केली आहेत ती ताबडतोब महिनाभरातच कोसळलेली आहे सर्वत्र. तुम्ही कोणतंही त्यांनी केलेलं काम पहा, नाव सांगा, मी तुम्हाला आत्ता देतो. मेट्रो गळते आहे, लोकल ट्रेन्स गळत आहेत, ते काही म्हणजे काही नाही. त्याने घेतलेल्या BSTच्या बसेस गळत आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी पैसे खायचे, प्रत्येक ठिकाणी आधी कमिशन घ्यायचं. आणि ह्यांचेच लोक सांगतायत कमिशन खायला पाहिजे, थोडं कमी खा. कोण ते अंबरनाथचं एक मी पाहिलं मधल्या काळामध्ये भाजपचा नगराध्यक्ष,